बऱ्याच वेळा आपण ऐकतो पोट साफ होत नसेल तर पालेभाज्या भरपूर खा, फळं भरपूर खा. पण प्रत्येक व्यक्तीने सरसकट सगळ्याच भाज्या खाऊन चालत नाही. आयुर्वेद हा खूप स्पेसिफिक आहे. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर कस्टमाइज्ड आहे. म्हणजे व्यक्तीची प्रकृती, शरीरात वाढलेले दोष, ती व्यक्ती कोणत्या ठिकाणी राहते, कोणता ऋतू सुरू आहे, या सर्व गोष्टींचा विचार एखाद्या व्यक्तीचा आहार आणि औषधं देताना केला जातो. समजा एखाद्या व्यक्तीची प्रकृती उष्ण असेल आणि त्या व्यक्तीने ही शेपू आणि मेथी यासारख्या पालेभाज्या जर खाल्ल्या तर त्या व्यक्तीला छातीमध्ये जळजळ होईल, पित्ताचा त्रास होईल. त्या उलट जर तांदूळाची भाजी किंवा ज्याला इंडियन स्पिनॅच, मायाळू असं म्हटलं जातं, ती भाजी खाल्ली तर ह्या दोन्ही भाज्या गुणाने थंड आहेत, पिच्छिला आहेत आणि बल वाढवणाऱ्या आहेत. पचायला सुद्धा तांदूळ ही लघु आहे. त्यामुळे या भाज्या पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी, ज्यांची प्रकृती उष्ण आहे, ज्यांना पित्ताचा त्रास होतो, अशा व्यक्तींनी जरूर खाव्यात. नमस्कार, मी डॉक्टर दीपाली घाडगे, श्री निरामय आयुर्वेद घरोघरी आयुर्वेद या चॅनेलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. या आधीच्या मलबद्धता भाग 1 या व्हिडिओमध्ये आपण मलबद्धता किंवा कॉन्स्टिपेशन म्हणजे नक्की काय, त्याची लक्षणं कोणती, कोणत्या कारणांमुळे ते होतं आणि त्यासाठी पाळायचे साधे सोपे 3 नियम या गोष्टी पाहिल्या आहेत. तुम्ही तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर जरूर पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 भागामध्ये चर्चा करणार आहोत. पहिला, काही भाज्या आणि फळे ज्या सारक आहेत, म्हणजे मलाला आतड्यातून पटकन बाहेर काढणाऱ्या, सरकन बाहेर काढणाऱ्या अशा आहेत, म्हणजे ज्या पचायला जड आहेत, पचायच्या वेळेला त्या भरपूर ढेकर निर्माण करतात, अशा भाज्या. आणि दुसऱ्या भागामध्ये आपण काही योगासनं बघणार आहोत, जी केल्याने तुमच्या आतड्यांची ताकद वाढेल आणि आतड्यांना मसाज होईल, मल साफ होण्यास मदत होईल. तिसरा, आपण काही आयुर्वेदिक औषधं पाहणार आहोत, जी तुमच्या घरच्या घरी अवेलेबल असतील आणि तुम्ही ती वापरू शकता. या सर्वांनी सुद्धा जर काही फरक पडला नाही तर आयुर्वेदामधली जी अर्धी चिकित्सा सांगितली आहे, बस्ती चिकित्सा, त्याविषयी चर्चा आपण सर्वात शेवटी पाहणार आहोत. विचार केला तर आयुर्वेदामधील बऱ्याचशा ग्रंथांमध्ये पालेभाज्या या निषिद्ध सांगितलेल्या आहेत. पालेभाज्या रोग निर्माण करतात असं सांगितले आहे. याचं कारण काय असावं तर एकतर पालेभाज्यांमध्ये तंतू किंवा फायबर भरपूर प्रमाणात असतात आणि त्या पचायला थोड्याशा जड असतात, वातूळ असतात, म्हणून त्या निषिद्ध सांगितलेल्या आहेत. शिवाय पावसाळ्याच्या काळामध्ये किंवा चातुर्मासामध्ये बऱ्याच धर्मामध्ये पालेभाज्या खाल्ल्या जात नाहीत. या काळामध्ये पालेभाज्यांवरती काही रोग असू शकतात, परंतु सध्या हा प्रश्न फारसा येत नाही. आत्ता आपल्या आहारामध्ये तंतुमय पदार्थ फारच कमी असल्यामुळे आपण पालेभाज्या खायला हव्यात. फक्त त्या भरपूर कांदा लसूण घालून, तेल घालून त्याची फोडणी करून खाल्ल्या पाहिजेत. म्हणजे कांदा लसूणाचे जे गुणधर्म आहेत, पाचक गुणधर्म आहेत, ते पालेभाज्यांच्या बरोबरीने आपल्या पोटात जातील आणि त्या पचायला सुलभ होतील. पाल्याची जी भाजी आहे ती सारक आहे आणि पोट पूर्ण साफ करणारी अशी आहे. त्यानंतर मुळा जो आहे तो मात्र जर कोवळा असेल, जर लहान असेल तर तो दोष शमन करणार आहे, आणि हा जर जून किंवा मोठा मुळा असेल तर तो मुळा मात्र दोष वाढवणारा आहे. त्यामुळे तसा मुळा खाऊ नये. आणि सगळ्या भाज्यांमध्ये सुकलेला मुळा फक्त चालू शकतो, बाकीच्या सुकलेल्या सर्व भाज्या ज्या आहेत त्या वात वाढवणाऱ्या आहेत, विषठंबी आहेत. छोटी घोड ह्याला म्हटलं जातं. संस्कृतमध्ये हिचं नाव लोणी असं आहे. ही भाजी सुद्धा मलाला साफ करून, मलभेदन करून मूळव्याध कमी करणारी अशी ती भाजी आहे. क्वथ किंवा वास्तुक ही भाजी जी आहे ती वर्चोभेदी म्हणजे मलाचं भेदन करणारी अशी सांगितलेली आहे आणि श्रेष्ठ भाजी सांगितलेली आहे. त्यानंतर अगस्तीची फुलं आहेत. ती फुलं जी आहेत ती रातांधळेपणा नष्ट करणारी आहेत, शिवाय मल साफ करणारी देखील आहेत. तर या ओनियन हे कांद्याची पात जी आहे, कांदा कच्चा असतानाची भाजी आहे, ते सुद्धा सारक आहे. कांदा हा लिंबू पिळून हितकर आहे, रुचिकर आहे, कायम खाण्यासाठी योग्य आहे असं शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे.
या झाल्या आपण नित्य खाऊ शकतो किंवा काही लसूण घालून वगैरे खाऊ शकतो अशा पद्धतीने भाज्या. तर कुठल्या भाज्या त्रासदायक आहेत त्यामध्ये पहिली भाजी जी येते ते सरसों का साग ज्याला म्हटलं जातं, म्हणजे सरसप मोहरीच्या पानांची भाजी जी आहे ती दोष वाढवणारी आहे आणि पचायला सुद्धा जड आहे. त्याचबरोबर आपण जी ओल्या हरभऱ्याच्या पाल्याची भाजी करतो ती सुद्धा पचायला जड आहे. एकूण सरसकट ह्या भाज्याच्या बाबतीत विचार करायचा झाला तर ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे, ज्या भाज्या शिजवून पिळून काढून जर त्याला फोडणी दिली तर त्या फारसे दोष वाढवणाऱ्या नाहीत. आपल्याकडे बऱ्याच भाज्या या पद्धतीने पण केल्या जातात. उदाहरणार्थ आंबाड्याची भाजी ती शिजवून पिळून काढून केली जाते. तर त्याच्यामागे काही शास्त्र आहे की त्या पचायला सुलभ हवेत, शिवाय आपल्याला त्यातले चोथा किंवा फायबर सुद्धा मिळाले पाहिजेत. त्यानंतर फळभाज्या. तर फळभाज्या सर्व पचायला बऱ्यापैकी सोप्या आहेत आणि त्या खाल्ल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये कोहळा ही सगळ्यात फळभाज्यांमध्ये श्रेष्ठ अशी भाजी आहे. पडवळ आहे, तोंडली आहे, दुधी भोपळा आहे, दोडका आहे, घोसावळे आहे, वांगे आहे. ह्या सर्व भाज्या तुम्ही कोवळ्या असताना खाऊ शकता, त्या पोटासाठी चांगल्या आहेत. त्यानंतर फळांमध्ये चिक्कू सारखी जी फळं आहेत ती सालासहित खाल्ली पाहिजेत. संत्री, मोसंबी याचा रस न काढता ते गरासहित चावून खाल्ले पाहिजेत, म्हणजे आपल्या तोंडामधील पाचक रस असतील ते त्यामध्ये मिसळतात आणि आपल्या पोटामध्ये तंतू किंवा फायबर सुद्धा जातात. आपणा सर्वांचं लाडकं सफरचंद थोडंसं मलावष्टंभ करणारं आहे. त्याच्यापेक्षा आपला जो हा पेरू आहे तो पिकलेला पेरू रोज सकाळी जर तुम्ही एक खाल्ला तर तुम्हाला पोट साफ होण्याची तक्रार कधी सुद्धा राहणार नाही. शेवटी बडीशेप जी जेवणानंतर खाल्ली जाते, त्या बडीशेपमध्ये 100 ग्रॅमला 40 ग्रॅम एवढे फायबर्स आहेत. ही जर बडीशेप आपण हातामध्ये घेऊन बघितली तरी सुद्धा आपल्याला त्यातील तंतुमय पदार्थ जाणवतात. हे जे तंतू आहेत ते आपल्या आतड्यांमधील पाणी शोषून घेतात आणि मलाचं एक बल्क तयार करतात. शिवाय ह्या बडीशेपमध्ये आयर्न, पोटॅशियम, मॅंगनीज, मॅग्नेशियम, कॉपर, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, ई, सी, बीचे काही प्रकार ह्या सर्व गोष्टी बडीशेपमध्ये आहेत. म्हणून फक्त बडीशेपच 4-5 चमचे खाल्ली असं चालणार नाही. जेवणानंतर 1 चमचा बडीशेप तुम्ही खाऊ शकता. जास्त खाल्ली तर फायबर जास्त पाणी शोषून घेतील आणि पुन्हा रुक्षता येईल आणि पुन्हा कॉन्स्टिपेशनचा त्रास वाढेल. आता योगासने. सर्व प्रकारच्या व्यायामांमध्ये योगासनं ही श्रेष्ठ आहेत, कारण त्याने आपल्या पोटाच्या आतील अवयवांना देखील व्यायाम होतो, त्यांना पीळ पडतो, त्यांना मसाज होतो आणि आपलं पचन आहे ते सुधारतं, आपल्या आतड्यांची शक्ती सुधारते. जेवणानंतर 10 मिनिटे जर तुम्ही वज्रासनामध्ये बसलात तर तुमचं पचन व्यवस्थित होऊन मलप्रवृत्ती साफ होते. उपाशीपोटी करायच्या आसनांमध्ये अर्धमच्छंद्रासन नावाचं जे आसन आहे त्यामध्ये ट्विस्ट झाल्यामुळे आपल्या आतड्याला पीळ पडतो आणि मल साफ होतो. त्याचबरोबर पवनमुक्तासन नावाचं जे आसन आहे ते आसन केल्यामुळे आपल्या पोटाची शक्ती वाढते, पोटातला वायू जो असतो तो बाहेर पडतो आणि पचन सुधारतं. त्यानंतर भुजंगासन म्हणजे कोब्रा पोज आहे, पश्चिमोत्तानासन आहे, त्याचबरोबर हलासन आहे. ही सर्व आसने जे आहेत ते आपल्याला मलबद्धतेसाठी उपयोगी पडतात. सर्वात महत्त्वाचं आयुर्वेदिक स्क्वॉट किंवा मलासन. या आसनामध्ये दिवसातून 3-4 वेळा जर तुम्ही 10-12 सेकंद बसलात तर पायाचा दाब हा पोटावरती येऊन मलप्रवृत्ती साफ होण्यासाठी मदत होते. त्यामुळेच कमोडचा वापर करण्यापेक्षा इंडियन टॉयलेटचा वापर जर केला तर पोट साफ व्यवस्थित राहू शकतं. अर्थात जे वृद्ध लोक आहेत ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे अशा व्यक्तींनी कमोड वापरायला हवा. नंतर आयुर्वेदामध्ये मलप्रवृत्ती होण्यासाठी किंवा मलबद्धतेसाठी औषधं सांगताना त्याचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. अनुलोमन, स्तनसन, भेदन आणि विरेचन. हे सगळे प्रकार सुरुवातीपासून शेवटापर्यंत जास्त तीव्र असे होत राहतात. ज्यांना रोजच्या रोज संडासला होते पण पोट साफ होत नाही असं वाटतं त्यांनी काळे मनुके, रेझिन्स जे असतात ज्याच्यामध्ये बी असतं ते अनुलोमन म्हणून वापरायला हरकत नाही. रात्री एक 10-15 मनुके आणि एक अंजीर भिजत घालायचं पाण्यामध्ये आणि सकाळी ते चावून खायचं. किंवा ते जर वृद्ध व्यक्ती असतील तर ते कुस्करून
उकळून त्याच्यामध्ये थोडंसं तूप आणि सैंधव घालून देखील तुम्ही त्या व्यक्तींना पिण्यासाठी देऊ शकता. अर्थात या सगळ्या औषधांबरोबर, आहाराबरोबर पहिल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जे नियम सांगितलेले आहेत ते पाळणं अतिशय गरजेचं आहे. त्यामध्ये ब्राह्मी मुहूर्त उत्तिष्ठे असेल, म्हणजे सूर्योदयापूर्वी तास दीड तास आपण उठलं पाहिजे, कारण हा काळ स्वाभाविकरित्या वाताचा असतो आणि त्या काळामध्ये वातानुलोमन जे होतं किंवा हे मलप्रवृत्ती जी होते ते अतिशय सुलभपणे होते. काही वेळेला तुम्ही त्रिफळा चूर्णाचा वापर देखील करू शकता किंवा मलप्रवृत्ती जर अतिशय घट्ट होत असेल तर जेवणापूर्वी 2 चमचे गाईचे साजूक तूप गरम पाण्यातून घेतल्यास तुम्हाला नक्की फायदा दिसून येईल. तर अविपत्तिकर चूर्ण आहे, गंधर्व हरितकी आहे किंवा नुसतं हिरड्याचं चूर्ण आहे, याचाही वापर तुम्ही करू शकता. एरंडेल तेल तुम्ही वापरू शकता. पण ही सर्व औषधं वैद्याच्या सल्ल्याने वापरणं अतिशय गरजेचं आहे, कारण मघाशी सांगितल्याप्रमाणे आयुर्वेद हा अतिशय स्पेसिफिक आहे, कस्टमाइज्ड आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, कोष्ठ यांचा विचार करून प्रत्येक व्यक्तीचं औषध हे बदललेलं असतं. तेच औषध सर्वांना लागू पडत नाही. समजा ह्या सगळ्या गोष्टी करून, पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेले नियम पाळून, आहारामध्ये बदल करून, एवढं करून देखील तुम्हाला त्रास होतच असेल तर जवळच्या वैद्याकडे जाऊन बस्ती चिकित्सा, जी पंचकर्मामधली अर्धी चिकित्सा सांगितलेली आहे ती करणं हा रामबाण उपाय ठरतो. बस्ती म्हणजे गुदमार्गाद्वारे काही काढे असतील, काही सिद्ध तैलं असतील, काही तूप असेल, अशा पद्धतीने वापरले जातात. आतड्याला स्निग्धता आल्यामुळे आतड्यांमधील वाढलेला वात जो आहे तो कमी होतो, पोटामधला वात कमी होतो आणि तुमची मलबद्धतेची तक्रार जी आहे ती कायमची बंद होते. ही बस्ती चिकित्सा तुम्ही 7 ते 14 दिवस घेऊ शकता. त्यानंतर 6 महिन्यांनी किंवा वर्षभराने तुम्ही हे रिपीट सुद्धा करू शकता. असं केल्याने तुमच्या शरीराला ऑइलिंग होईल आणि तुमचं शरीर अधिक काळ अधिक सक्षमपणे काम करेल. महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी तेल, तूप वापरण्यासाठी जे सांगितलेलं आहे ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही तळलेले पदार्थ खा, भाजी करताना जास्त तेल वापरा, असा याचा अर्थ नाही. तर या ठिकाणी साजूक गाईचं तूप आणि कच्चं तेल आपण वापरलं पाहिजे. त्याचा जर तुम्ही तळलेले किंवा फ्राय केलेले असे पदार्थ खाल्लेत तर त्याचा तुमच्या पोटाला उलट त्रासच होऊ शकतो. आजची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच आरोग्यपूर्ण माहितीसह पुन्हा भेटूया.